राजकारण आमच्या या मार्गात का. महादेवी बाबा जुंदेजीने सांगितलं की ज्या दिवशी या मार्गामध्ये राजकारण येईल त्या दिवशी धर्मकारण हा खतम होईल. आणि म्हणून आजपर्यंत महादेवी बाबा जुंदेजीचा मुलगा कोणत्या राजकारणामध्ये उतरले नाही. जर का समजा महादेवी बाबा जुंदेजीचा मुलगा आजही जरी राजकारणामध्ये उतरला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनल्याशिवाय राहत नाही. एवढी आपल्या सेवकाची संख्या आहे. दुसऱ्याच्या मताची गरजच नाही आहे. एवढे लाखो करोड आपल्या सेवकाचे मत आहे, पण त्यांना राजकारणामध्ये यायचं नाही आहे. म्हणून काय म्हणणं आहे, राजकारण आमच्या या मार्गात का, राजकारण आमच्या या मार्गात का. बाबा सांगना मी असा झालो बाई म्हणता. बाबा सांगना मी असा झालो बाई म्हणता. बाबा सांगना मी असा झालो बाई म्हणता. बाबा कुणी मानासाठी कुणी हितासाठी, कुणी मानासाठी कुणी हितासाठी, कुणी मानासाठी कुणी हितासाठी. काही तर रुसले रे दादा खुर्चीसाठी, काही तर रुसले रे दादा खुर्चीसाठी, काही तर रुसले रे दादा खुर्चीसाठी. ज्यावेळेस महादेवी बाबा जुंदेजी हयातीमध्ये होते त्यावेळेस आज जेवढा मान सन्मान केला जाते पाहुणे मंडळींचा, तर त्यांचा तर काहीच करत नव्हते त्यावेळेस. एवढी परिस्थिती बिकट होती. उलट महादेवी बाबा जुंदेजीवर आपल्यासारख्या हरामखोरांनी वार सुद्धा केले. काकाजी संतोषरावजी वानखेडे तुम्हाला शायद माहीत असेल, सोबता भावना हा सोबता भावना. हा संतोषरावजी वानखेडे असा जाणता होता. त्याला आम्ही सविस्तर जसे आता ते आपले काकाजी भेटले ना कहाणीवाले, तसेच एका कार्यक्रमामध्ये आमची त्यांच्याशी भेट झाली. ते सांगायचे आम्हाला की दादा म्हणे त्या काळातला तरी संतोषराव वानखेडे राहिलो असतो तुला येती मुंगी बनवून आपल्या खिशात भरलो असतो. म्हणजे एवढी भयानक विद्या त्यांच्याकडे होती. आणि महादेवी बाबा जुंदेवजी ज्यावेळेस मार्गदर्शन करत होते त्यावेळेस संतोषराव वानखेडे यांनी महादेवी बाबा जुंदेवजीवर वार केले. एक वार केला, दुसरा वार केला आणि तिसरा वार केला तर महादेवी बाबा जुंदेवजी बोलले की बोले संतोषराव अगर तुझ में दम है तो मेरे आगे आके वार कर, पीछे में क्या कर रहा है. त्यावेळेस संतोषरावजी वानखेडे महादेवी बाबा जुंदेवजीला शरण गेले आणि त्यांची 11,063 अशी काहीतरी विद्या होती. हे विद्या बंगाली विद्या कना नदीमध्ये विसर्जन केलं आणि महादेवी बाबा जुंदेवजीने सरळ त्यागाचे कार्य त्यांना दिले. असे ते संतोषराव वानखेडे. आणि म्हणून एवढ्या महान मानवाला आपल्यासारख्या बैमान लोकांनी सोडलं नाही. म्हणून काय म्हणणं आहे, अभिमान सोडून माझी तुकडे, अभिमान सोडून माझी तुकडे, अभिमान सोडून माझी तुकडे. ओंकार बाबाचे कसा का भुललासी, ओंकार बाबाचे कसा का भुललासी, ओंकार बाबाचे कसा का भुललासी. ज्याने जीवन दिले त्यास विसरलासी, ज्याने जीवन दिले त्यास विसरलासी, ज्याने जीवन दिले त्यास विसरलासी. चौथ्या नियमाचे भाऊ आपल्याला नियम किती दिले बाबांनी. इथं सेवक किती आहेत हात वरती करा बरं. किती या मार्गाचे सेवक आहेत. म्हणजे चांगलं आहे. आज धन्यवाद तुमच्या गावाचा देतो की या मार्गाचा कार्यक्रम ऐकण्याला
दुसरे लोक सुद्धा समर्थक आहेत. एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा यांचं. महानदेवी बाबा जुमदेवजीने आपल्याला 5 नियम दिले आहेत आणि त्या 5व्या नियमामधला 4था नियम आपल्याला कोणता आहे हो? सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे. खरंच आहे का? नाही आहे. आणि ज्या दिवशी हा 4था नियम साध्य होईल त्या दिवशी खरंच आपला मानव धर्म हा साकार होईल. म्हणून काय म्हणणं आहे? 4थ्या नियमाचे पालन कधी